आपण जिरा राईस आणि बटाट्याची भाजी बघितली. आपण आज पुरी आणि त्यासोबत कांदा भजी पाहणार आहोत. मी 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, मीठ टाकलं आणि जसं पाणी लागेल तसं घट्टसर पीठ मळून 10 मिनटं झाकून ठेवलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. 10 मिनटानंतर आपण गोळा पुन्हा मळून घेतला आणि चपाती जशी लाटतो तशी चपाती लाटून घेतलेली आहे. एका पेल्याच्या साह्याने किंवा वाट्याच्या साह्याने आपण याच्या पुऱ्या पाडून घेणार आहोत. एकदम गोलसर होतात आणि झटपट पण होतात, जास्त वेळ पण लागत नाही. तेल गरम झालेलं होतं, पुरी टाकून दिली, खालून वरून दोन्ही साईडनी मस्त असे तळून घेतली. छान अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. 2 मीडियम आकारचे कांदे मी उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेले होते. एका भांड्यामध्ये ॲड केले, हिरवी मिरची ॲड करून घेतली, थोडासा खाण्याचा सोडा, अद्रक लसणची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, ओवा, कोथिंबीर आणि 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ टाकून व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पुऱ्या तळलेल्या तेलामध्येच मी हे मीडियम फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भजी तळून घेतलेले आहे. त्यासोबत ही पापडी तळून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या आणि कांदा भजी तयार झालेले आहेत. तर बाकीचे व्हिडिओ चॅनलवरती उद्या येईलच. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला सगळ्यांना बाय.